काल महाराष्ट्राचे राज्य शिष्टाचार मंत्री आणि बंगालच्या मुख्यमंत्री यांची बैठक गुप्त का ठेवण्यात आली हा आमचा पहिला प्रश्न आहे। या गुप्त बैठकीच्या मागे कटकारस्थान आहे आमची शंका आहे। या बैठकीचा इतिवृत्त प्रसिद्ध का केला नाही याची कारणं कळत नाही। कुठलीही गोष्ट समोर आली का शिवसेनेच्या काही नेत्यांनाही बोलायची प्रथा परंपरा आहे, आमचं काही म्हणे नातं आहे। अहो नातं खेळताय का? कोणी आला तरी यांचं कौटुंबिक नातं, संबंध काय तुमचा कौटुंबिक नात्याचा त्याच्याशी? बरं असला तर तो तुमचा आहे, सोडून देऊ। आम्हाला महाराष्ट्राशी आणि महाराष्ट्रातल्या विषयाशी आमचा आत्मीयता आहे आणि त्यामुळे आमच्या मनामध्ये या शंका आहेत की स्वतः ममता बॅनर्जी इथे समिटसाठी आले आहेत, त्या इकडच्या व्यावसायिकांना, रोजगार निर्मात्यांना, इंडस्ट्रियलिस्टना बंगालला घेऊन जाण्यासाठी आले आहेत। स्वागताला आमचा विरोध नाही, या देशामध्ये रोजगार निर्मिती झाली पाहिजे याला आमचा विरोध नाही, पण पोटात आणि ओठात वेगळं याचं कारण स्वतः शिवसेना सत्ताधारी पक्ष, एक सरकारमधला पक्ष इथले रोजगार पळवून न्यायला मदत करताय ममता बॅनर्जी यांना। त्या मागणी आणि विनंती करतायत हे ठीक, पण गुप्त बैठका घेऊन राज्य शिष्टाचार मंत्री महाराष्ट्रातना रोजगार, व्यवसाय, इंडस्ट्रीज, कारखाने हे बंगालमध्ये जायला मदत करतायत आणि हे गपचूप चालू आहे। कारण काय? बरं तुमच्या चर्चा झाली का हे तर सांगा। बंगालमध्ये विरोधकांवर जो बंगाली हिंसाचार, विरोधकांचा नामोहरम करण्यासाठी गळे चिरणे याचे धडे गिरवले गेलेत का? महाराष्ट्राला हे माहिती पाहिजे। कालपर्यंत भिवंडीमध्ये बांगलादेशी लोक पकडले जात होते, मग अशा पद्धतीने बांगलादेशींच्या कारवाया कुठेतरी थांबल्या गेल्या पाहिजेत याची विनंती तर ममता बॅनर्जी यांनी केली नाही ना युवा मंत्र्यांना। आणि मग आज उद्यापासून बांगलादेशींच्या कारवाई महाराष्ट्रात बंद हे आश्वासन तर राज्य शिष्टाचार मंत्र्यांनी दिले नाही ना। चाललंय काय? आणि म्हणून या बैठका गुप्त चालू आहेत। नातं बितं हे दाखवायचं वरकरणी आहे। कसलं नातं? कोणाचं नातं? बांगलादेशी समर्थकांचं तुमचं नातं काय? सीमा बाहेर बांगलादेशमधल्या लोकांना घुसखोरीला मदत करणाऱ्यांबरोबर तुमचं नातं काय? या नात्याच्या गोष्टी महाराष्ट्राला मान्य नाहीत। हे रोजगार पळवण्यासाठी, महाराष्ट्रात हिंसाचार करण्यासाठी आणि बरोबरीने बांगलादेशींवरच्या कारवाई बंद करण्यासाठीच्या बैठका गुप्त चालू आहेत असा आमचा थेट आरोप आहे। संजय राऊत कुठेतरी असं म्हणतायत की ममता बॅनर्जी काल दर्शन घेतलं, मात्र त्यांनी त्याच वेळी सांगितलं की उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय राजकारणात यावं, नेतृत्व करावं असं देखील त्यांनी सिद्धिविनायकला सांगितलं। मला याच्यावर भाष्य करायचं नाही, कारण सिद्धिविनायकाच्या चरणी कोणी काय सांगावं आज यांचा त्यांचा प्रश्न आहे। केंद्रीय स्तरावर आमच्या समोर बाया फुगवण्यासाठी ज्यांना यायचंय त्यांचं कंडू शमन लवकर होईल। आपापसात तर अगोदर नेता कोण येतं ठरवा। ममता बॅनर्जींचं आगमन याचा अर्थ कुठेतरी शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते काँग्रेसला जाऊन प्रादेशिक पक्षाचं महत्व वाढवत आहेत का? बघा, दुर्दैवाने काँग्रेसला ना स्थिती, ना स्थान, ना वेळ, ना काळ, ना इज्जत, ना किंमत महाराष्ट्रामध्ये काहीही काँग्रेसला द्यायला ते तयार नाही। पण आम्हाला काय पडलंय? काँग्रेसने फरफटायचे, झुकायचे, नाकायचे, घासायचे त्यांचा प्रश्न आहे। आमचा सवाल महाराष्ट्राशी आहे। महाराष्ट्रातल्या आमच्या मुलांना वडापाव विकायला तुम्ही गाड्या देणार आणि इथले रोजगार ममता बॅनर्जी बरोबर बंगालला पाठवणार? स्पष्ट करा भूमिका। शिलासाहेब, काल ममता यांनी दिलेली घोषणा तुम्हाला मान्य आहे का? एक म्हणजे त्यांनी स्पष्ट म्हणलं की जय बांगला, जय मराठा। आम्हाला जय हिंदू राष्ट्र मान्य आहे, हे शिवसेनेला मान्य आहे का? हे ममताला मान्य आहे का? आणि ममताला मान्य नसेल जय हिंदू राष्ट्र
तर शिवसेनेची भूमिका काय, त्या नाऱ्यावर आधी बोला. बंगालमध्ये ज्यावेळी निवडणुका होत्या त्यावेळेस वारंवार त्यांची पाठराखण म्हणजे बंगालची वाघीण म्हणून शिवसेनेनं वारंवार उल्लेख केला होता. एक हिंदुत्वाचा प्रश्न परत एकदा या नव्यानं निर्माण झालाय की ज्या पद्धतीनं बंगालमध्ये हल्ले झाले त्या सगळ्या गोष्टीवर मात्र कोणी बोलत नव्हतं. तीच शिवसेना आज त्यांची पाठराखण करते, त्यांचं स्वागत करते. वाघीण म्हणून पाठराखण करत असाल तर आता त्रिपुराच्या पराभवानंतर रुदालीचा पण कार्यक्रम ठेवा. शिवसैनिक, ममताचे सैनिक सगळे मिळून त्रिपुरात जो पराभव झालाय त्याचा सार्वजनिक रडण्याचा रुदालीचा कार्यक्रम ठेवा. महाराष्ट्राला याच्याशी काय लेनदेन आहे? तुम्ही ममताच्या बैठकीत महाराष्ट्राला काय मिळवलं हे सांगा. तुम्ही सत्ताधारी आहात, राजशिष्टाचार मंत्री आहात. गुप्त बैठकांना स्कोप नाही, कट कारस्थानाला स्थान नाही. महाराष्ट्राला हे जाणून घ्यायचंय. तुम्ही गुप्त बैठका वारंवार उल्लेख करताय, मात्र यामध्ये फक्त शिवसेना दिसतेय. महाविकास आघाडीचं सरकार आहे. आज अर्थात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट होणार आहे, पण एक मंत्री म्हणून किंवा सरकारचा घटक पक्ष म्हणून फक्त शिवसेनाच ममता बॅनर्जी यांचे स्वागत करते, त्यांच्या भेटीगाठी करते. म्हणून आमचा सवाल शिवसेनेलाच आहे आणि सरकार म्हणून यासाठी विचारतोय कारण सन्माननीय उद्धव ठाकरे हे राज्य शिष्टाचार मंत्री आहेत आणि स्वतः ते म्हणतायत की मुख्यमंत्री महोदयांना त्या भेटायला आल्या होत्या. मुख्यमंत्री भेटले नाहीत म्हणून मी भेटतोय, म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या वतीने ते भेटतायत का? आणि जर मुख्यमंत्र्यांच्या वतीने भेटत असतील तर हे जाणून घेणं आमचा अधिकार आहे, महाराष्ट्राचा अधिकार आहे. शिवसेना इथल्या मुलांना आमच्या वडापाव विकायला लावणार, त्याचे स्टॉल देणार आणि इथले कारखाने आणि कारस्थान करून बाहेर पाठवणार, हे आम्हाला मान्य नाही. साहेब, बंगालचा इतिहास पाहिला तर ज्यावेळेस ममता बॅनर्जी यांनी टाटाचा नॅनो प्रोजेक्ट सिंगूरमधनं पळवून लावला आणि तो गुजरातमध्ये गेला. आज बरोबर 10-15 वर्षाच्या कालांतराने ममता बॅनर्जींनाच उद्योगपतींना बोलवण्याची वेळ. हे नेमकं कशाचं लक्षण? नाही, मला असं वाटतं या सगळ्या घटना ज्या आहेत दुर्दैवाने बंगालची जनताही त्रस्त आहे. आता हे दोन्ही मिळून बंगाल आणि महाराष्ट्र दोनागलाही अस्थिर करण्याचा प्रयत्न आहे. तुमच्याकडे आलेल्या टाटांना तुम्ही त्या ठिकाणी पिटाळून लावलं, त्या आमच्या मुंबईच्या, महाराष्ट्राच्या, देशाच्या टाटांचा अपमान केलात. त्या टाटांच्या अपमानानंतर इथली शिवसेना त्यांना पायघडा घालते आणि मग सांगतात आम्हाला महाराष्ट्रद्रोह कोणी केला. या गुप्त बैठकीत कटकारस्थान झालंय ते हिंसाचाराचं आहे, ते रोजगार पळवण्याचं आहे, ते कारखाने पळवण्याचं आहे आणि या ठिकाणी दहशती पसरवण्याचा आहे का, हाच आमचा आरोप आहे. ज्यावेळी ममता बॅनर्जी, शरद पवार किंवा हे सगळे घटक पक्ष एकत्र दिसत आहेत, वारंवार उल्लेख होतो अर्थात थर्ड फ्रंटचा आणि त्याचं नेतृत्व ममता बॅनर्जी यांनी करावं अशी देखील एक चर्चा होते. काल आदित्य ठाकरे यांनी देखील सांगितलं की म्हणजे चर्चा अशी कळते की 2024च्या लोकसभा संदर्भात देखील बैठका झाल्या. याला कसं बघताय? कारण काँग्रेसला बाजूला ठेवून एक वेगळी थर्ड आघाडी की काय नेमकं? बघा, भारतीय जनता पक्षाच्या वतीने आमची भूमिका अतिशय स्पष्ट आहे. ज्यांना आमच्या विरोधात एकत्र दोघांना मिळून, तिघांना मिळून यायचं या, उत्तर एवढंच येईल, 0+0=0. त्यामुळे तुम्ही सगळे एकत्र आलात तरी शून्याच्या वर काही जात नाही. संजय राऊतांनी आज पुन्हा एकदा उल्लेख करत असताना बाईट देताना ते असं म्हणालेले आहेत की बंगालच्या वाघिणीनं सगळ्या लांडग्यांना बंगालमधून पळवून लावलं. भाजपकडे त्यांचा होता. मग त्रिपुरात जाऊन संजय राऊत प्रचार करा. त्रिपुरातनं तुमच्या वाघिणीला खारुताई करून पाठवलंय त्रिपुरातल्या भारतीय जनता पक्षाने. त्या खारुताईला अंगावर घेऊन तुम्ही खेळा. आणि त्यामुळे राऊत साहेबांच्या बोलण्याला तर काही तथ्यही नाही, अर्थही नाही आणि सत्यही नाही. हिंदी में जानना चाहेंगे आशीष जी कि जिस तरीके से शिवसेना की एक मीटिंग हुई ममता दीदी के साथ, उसको कैसे देखते हैं? हमारा सवाल बहुत स्पष्ट है और बहुत सीधा है. महाराष्ट्र में किसी भी राज्य के मुख्यमंत्री का स्वागत करने का हमारा विरोध नहीं. ये महाराष्ट्र की प्रथा परंपरा के अनुसार है, ये बात ठीक है. लेकिन महाराष्ट्र के युवा प्रोटोकॉल मिनिस्टर और मुख्यमंत्री बंगाल, इनमें चर्चा और बैठक शासकीय जगह पर नहीं हुई. वो गुप्त तरीके से क्यों हुई?
उसमें कौन सी कॉन्स्पिरसी तय की गई, इस बैठक में क्या चर्चा हुई, इसका कोई अधिकृत लेखा जोखा सरकार की तरफ से प्रसिद्ध नहीं किया गया है। वजह क्या है? इस तरीके से गुप्त तरीके से मिलना और उसकी चर्चा बाहर न लाने देना या उसका अधिकृत लेखा जोखा महाराष्ट्र को न बताना, ये शिवसेना क्यों कर रही है? पूरे देश के सभी राज्यों में विकास हो, इंडस्ट्री बढ़े, रोजगार निर्मित हो, ये तो भाजपा की भूमिका है। लेकिन हमारा डर यह है, शिवसेना जो सत्ताधारी है, ये पहली बार हो रहा है कि सत्ता में बैठे हुए लोग महाराष्ट्र के अपने राज्य से इंडस्ट्रीज और व्यवसाय को महाराष्ट्र से एक्सपोर्ट कर रही है अन्य राज्यों में। अन्य राज्यों में बढ़े, इसका हमारा विरोध नहीं, लेकिन महाराष्ट्र की सरकार ये धंधा क्यों कर रही है? अपने राज्य में बुलाकर लोगों को यहाँ की इंडस्ट्री लेके जाओ, यहाँ के रोजगार निर्मित लेके जाओ, यहाँ के कारखाने लेके जाओ, ये फैसिलिटेशन दूध का काम क्यों कर रही है शिवसेना? ये महाराष्ट्र द्रोह नहीं है क्या? हमें जानना चाहते हैं कि चर्चा हुई क्या दोनों की आपस में, बंद दरवाजे में क्यों हुई? बंगाल में जैसे विपक्षी लोगों को गले की चीर कर हत्या कर दी गई, उस प्रकार का दहशतवाद, आतंकवाद और हिंसाचार महाराष्ट्र में विरोधकों के साथ करने की तो चर्चा नहीं हुई ना। हमें यह भी जानना है, कल परसों तक मुंबई में, महाराष्ट्र में इल्लीगल माइग्रेंट बांग्लादेशी के ऊपर कार्रवाई हो रही थी। ममता दीदी के आग्रह पर शिवसेना ने इस कार्रवाई को रोकने का काम तो नहीं न तय किया। पूरे महाराष्ट्र को इसकी जानकारी चाहिए और इसके लिए हमें लगता है इस प्रकार से अधिकृत कोई भी नैरेटिव या कोई भी प्रेस न देने का मतलब इसी प्रकार की गैर कानूनी बातों की चर्चा हुई है और ये महाराष्ट्र के हित में नहीं है। कल से जिस तरीके से बाइट्स आ रहे हैं उसमें कहा जा रहा है कि उद्धव ठाकरे नहीं पहुंच पाए, इसलिए आदित्य को वहां भेजा गया। तो बतौर सीएम रिप्रेजेंटेटिव आदित्य वहां पहुंचे, तो और इस बात को गुप्त रखा जाना कैसे देखिए? देखिए, मूलभूत तरीके से ये सरकार के बीच की चर्चा है, ऐसे मानने का आशंका ज्यादा है, क्योंकि स्वयं शिवसेना के लोग कह रहे हैं और आदित्य ठाकरे जी कह रहे हैं कि मुख्यमंत्री जी की तरफ से मैं मिल रहा हूं। ये पारिवारिक संबंध का जो भी नाटक बताया जा रहा है, कौन सा पारिवारिक संबंध है? परिवार खेल लगा हुआ है क्या महाराष्ट्र में? कोई भी आता है तो शिवसेना के लोग कहते हैं हमारा नाता है, पारिवारिक संबंध है। आपका परिवार इतना बड़ा है क्या? महाराष्ट्र परिवार की बात करिए। और पारिवारिक संबंध है तो इसका जवाब दीजिए कि वहां पर बंगाल में इल्लीगल बांग्लादेशी को अंदर घुसाने का काम ममता की पार्टी कर रही है, उससे आपका पारिवारिक संबंध क्यों है? इसका भी जवाब देना पड़ेगा। बांग्लादेशी लोगों को बंगाल में वहां पर उनके ऊपर कार्रवाई न करने की भूमिका टीएमसी और ममता जी ने ली है। ऐसे बांग्लादेशी समर्थकों के साथ आपका पारिवारिक रिश्ता क्यों है? महाराष्ट्र ये जानना चाहती है। ममता बनर्जी शिवसेना और एनसीपी के श्रद्धाऊ नेताओं से मुलाकात कर रही है, क्या इस पर असर एक महाविकास आघाड़ी सरकार पे हो जाएगा, क्योंकि कांग्रेस इसको लेकर काफी नाराज है? देखिए, हमें उनकी आघाड़ी में कौन नाराज नहीं, उससे कोई लेना देना नहीं है। हमें महाराष्ट्र की जनता को क्या मिला इसमें से? उनके साथ धोखाधड़ी महाराष्ट्र के साथ क्यों हो रही है? महाराष्ट्र के यहां पर जो रोजगार निर्मित कारखानों को वहां भेजने के लिए शिवसेना मदद क्यों कर रही है? इसका जवाब चाहिए। और जहां तक कांग्रेस की बात है, महाराष्ट्र विकास आघाड़ी में कांग्रेस की कीमत 0 है, 0 है। ना उनको उससे कोई बात करता, ना उनको कोई पूछता। उनको नाक रगड़ना है, एटे जोड़नी है, जो कांग्रेस को करना है करे, महाराष्ट्र के अहित की बात न करे। थर्ड फ्रंट की बात जो ममता की तरफ से या बीच में शरद पवार के साथ जाने की बात है, या शरद पवार से भी मुलाकात है, थर्ड फ्रंट कितना महत्वपूर्ण मानते हैं और क्या ये सक्सेस होगा? क्या भाई, इसके पहले भी माननीय मोदी जी और बीजेपी के सामने अकेले न खड़े रहने की ताकत रखने वाले लोग इकट्ठा आए थे। पूर्व इतिहास भी दिखाता है क्या हुआ है। और इसके लिए अकेले आए, 2 जन आए, 3 जन आए, 4 जन आए या 40 जन आए। मैथमेटिक्स में एक इक्वेशन बहुत सिंपल है, 0 + 0 = 0। ये सभी दल 0 है। सिंगूर से नैनो प्लांट ममता बनर्जी ने ही वहां से लगातार आंदोलन करके हटवाया था।
अब फिर उद्योगपतियों को वहां ले के जाने वाले देखिए, यही तो दुर्भाग्य की बात है। जिस मुंबई में, महाराष्ट्र में, देश में के हमारे बड़े इंडस्ट्रियलिस्ट टाटा साहब रहते हैं, उनको वहां से भगाया गया, अपमानित किया गया। उस ममता बनर्जी को शिवसेना रेड कारपेट डालकर बुला रही है। ये महाराष्ट्र में बसे हुए इंडस्ट्रियलिस्ट का भी अपमान शिवसेना कर रही है, ये हमारा कहना है। योगी आदित्यनाथ पिछले दिनों जब मुंबई में थे तो उन्होंने इस तरीके का समिट किया तो शिवसेना ने सवाल खड़े किए और कहा कि फिल्म इंडस्ट्री को यहाँ से ले जाने की प्लानिंग है, इंडस्ट्री देखिए, हमारा कहना स्पष्ट है, सभी राज्यों में इंडस्ट्री बढ़े, देश का विकास हो, सबका साथ सबका विकास हो। लेकिन सवाल यह है कि सत्ता में बैठी हुई शिवसेना अन्य राज्यों में यहाँ के लोगों को भेजने की मदद क्यों कर रही है, ये सवाल महत्वपूर्ण है। गेला साहेब, मराठीत एक प्रश्न आहे. काल महापालिका आणि राज्य सरकारने 6 डिसेंबरचं औचित्य साधत प्रत्येकाला सांगितलंय की कुणीही मुंबईमध्ये यायचं नाही. बरोबर, काही गोष्टी करूनच काही विशिष्ट गोष्टींना थांबवणं किंवा आता परत नवीन नियमावली सांगून परत धोरणं घेऊन लोकांना परत नियमावर त्याच्या सार्वजनिक व्यवहारांवर परत परिणाम केला जातो. मग सरकारची तयारी काय आहे असा प्रश्न उपस्थित होतो. मला असं वाटतं की या नवीन विषाणूच्या किंवा पॅन्डेमिकच्या पार्श्वभूमीवर काळजी तर आपल्या सगळ्यांना घ्यावीच लागेल. ती चिंता देश पातळीवर, राज्य पातळीवरही चालू आहे. या बाबतीत पावलं नक्की सरकारने, राज्य सरकारने उचलावीत. पण राज्य सरकारने पावलं उचलताना सर्वव्यापी विचार करावा. लोकांच्या भावनांशी खेळू नये, लोकांच्या भावनांचा आदर करावा, अनादर करू नये. लोकांशी या बाबतीत चर्चा करावी, मार्ग काढावा. एकतर्फा निर्णय हे चुकीचे आहेत. शिवसेना लगातार हिंदुत्व की बात करती है। ममता बनर्जी जिस तरीके से पश्चिम बंगाल में जय श्री राम बोलने पर पाबंदी लगाई, हिंदू त्योहारों पर पाबंदी लगाई, तो क्या उसको शिवसेना का दोहरा चरित्र मानते हैं कि इधर? देखिए, ये बात स्पष्ट और खुली है। शिवसेना ने महाराष्ट्र में राम मंदिर के निर्माण पर कुचेष्टा की थी। विषय पर राम मंदिर निर्माण में निधि संकलन का मजाक उड़ाया था और इसके लिए ही उनका अभी जय श्री राम का विरोध करने वाली ममता बनर्जी से नाता जुड़ गया है। और इसके लिए शिवसेना क्या है, ममता क्या, दोनों भी राम भक्त विरोधी है। सर, गेल्या एका महिन्याभरापासून मुख्यमंत्री कार्यालयामध्ये उपस्थित नाही. निर्णय घेतले जातात. 1 तारखेपासून शाळा सुरू होणार असं सांगितलं जातं. ग्रामीण भागात शाळा सुरू होते, शहरामध्ये वेगळेच निर्णय घेतले जातात. विसंगती वाटते सगळ्यांची. असंघाशी संघ झाला की राज्याची विसंगती होते, याचं चित्र म्हणजे महाराष्ट्र विकास आघाडी आहे. शाळेतल्या आमच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत नेमकं धोरण काय स्पष्ट तर करा. त्या ठिकाणी शिक्षक म्हणतात आम्हाला ऑनलाईन शिकवायला लॅपटॉप नाही, व्यवस्था नाही. व्यवस्था उभ्या करायच्या असतील, लॅपटॉप हवे असतील तर आम्हाला स्वस्त व्याजावर कोणी कर्ज देत नाही. विद्यार्थ्यांची अवस्था अशी आहे की त्यांच्या सगळ्यांकडेच इंटरनेट उपयोग करावा अशा पद्धतीचे मोबाईल फोन्स महाग पडतात ते नाही. सरकार असे मोबाईल फोन देण्यासंबंधाचा विचार करत नाही. फक्त आपलं बोलाचीच कडी, बोलाचाच बात. शाळा बंद, शिक्षण चालू म्हणजे काय? मुख्यमंत्री मंत्रालयात नाही आणि सरकार चालू असंच आहे ते. आणि म्हणून नेमक्या शाळा 1 तारखेला सुरू करण्याच्या अगोदर पूर्वतयारी काय होती आणि आता 15 डिसेंबर तारीख सांगताय, तर ती कशाच्या आधारावर सांगताय? कशाचाही शास्त्रीय कारण सांगण्याला हे सरकार बाध्य आहे की नाही? आणि म्हणून खेळ खंडोबा शिक्षणाचा केलेला आहे. दिल्लीमध्ये 8 रुपये पेट्रोलचे भाव कमी केलेत केजरीवाल सरकारने. जो टॅक्स असतो स्टेटचा तो कमी केलाय. वारंवार महाविकास आघाडीकडून होतं की केंद्राचे भाव वाढले म्हणून पेट्रोल डिझेल वाढत नाहीये. तुमच्या सरकारमध्ये देखील तुम्ही कमी केलं होतं. आता इतर राज्यांचं चांगले गुण काही सरकार घेताना दिसतंय. महाराष्ट्रातील जनतेवर कुठला राग आणि उपट काढतायत हे सरकार महाराष्ट्र विकास आघाडीचं आम्हाला कळतच नाही. मोदीजींनी दिवाळीच्या आधी 10 रुपये आणि 5 रुपये पेट्रोल आणि डिझेलवरचे कमी केले. महाराष्ट्रातल्या जनतेची अपेक्षा होती की राज्य सरकार
आपल्या अखत्यारीतील किमान 2 रुपयाचा तरी कर माफ करेल. कर माफीची फाईल गेली, पण ती कर माफीवर पेट्रोल डिझेलवरचे कर माफ महाराष्ट्रात असं न शीर्षक ठेवता अर्थमंत्र्यांनी आणि ठाकरे सरकारने शीर्षक बदललं आणि पेट्रोल डिझेल काढून विदेशी मद्यावरचे कर माफ अशावर हस्ताक्षर करून पाठवले. आणि विदेशी मद्यावरचे थोडे थोडके नाही, 300% ना 150% कर केले, 50% कमी केले. पिण्याची व्यवस्था जोरदार आणि पेट्रोलचा मार हे ठाकरे सरकारचं धोरण आहे. कधी केजरीवाल कधी ममताचं गुणगान करतात, मग आता केजरीवालांनी कमी केलं, तुम्ही का नाही करत? महाराष्ट्राच्या जनतेवर सूड उगवतंय सरकार, असं आमचं म्हणणं आहे. आज संजय राऊत यांच्या मुलीचं रिसेप्शन आहे, जी माहिती मिळते त्यानुसार ममताजी, त्यानंतर देवेंद्र फडणवीस, शरद पवार हे सगळे त्या रिसेप्शनला जाणारे, आपणही जाणारे अशी माहिती मिळते. भेट होण्याची काही शक्यता आहे का? चर्चा होण्याची काही शक्यता आहे? खाजगी लग्न सोहळा हा काही निवडणुकीचा किंवा राजकारणाचा आखाडा नव्हे. महाराष्ट्राच्या संस्कृती परंपरा जपणाऱ्यापैकी आम्ही सगळे आहोत. देवेंद्रजी काय, मी काय, आम्ही लग्नाला जाऊ. महाराष्ट्रात येणाऱ्या प्रत्येक माणसाशी सभ्य पद्धतीनेच वागू आणि सभ्य पद्धतीनेच बोलू, आणि ही पद्धत राऊतांनी शिकावी असं लग्नात त्यांना शुभेच्छा देऊ. काल नवाब मलिकांनी पुण्यात एक फार मोठं विधान केलं की जो अंबानींच्या घराची ते ठेवण्यात आला त्याच्यामध्ये तत्कालीन सीपी परमवीर सिंग आणि वाजे यांचा एक कॉन्स्पिरसी होती. एखाद्या कॅबिनेट मंत्र्याने असं इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे याच्याबाबत थेट विधान करून असं वक्तव्य करणं कितपत योग्य? यावर मी भाष्य करणार नाही. तो पेट्रोल और डीजल के दाम जो दिल्ली में कम किए गए, महाराष्ट्र सरकार को लेकर आप लोग लगातार कह रहे हैं कि सेंटर ने कम किए, स्टेट को कम करना चाहिए, लेकिन अभी तक सरकार की तरफ से कोई फैसला नहीं. महाराष्ट्र की जनता की अपेक्षा को ठाकरे सरकार ने पूरी तरीके से नकारा है. माननीय नरेंद्र मोदी जी की सरकार ने दिवाली के पहले पेट्रोल और डीजल में 5 और 10 रुपए का टैक्स कम कर दिया. अपेक्षा तो ये थी कि महाराष्ट्र की सरकार कम से कम 2 रुपए का तो राज्य का टैक्स कम करे, और इसके लिए फाइल भी बनाई गई. टैक्स कम करने की फाइल जब मुख्यमंत्री या अर्थमंत्री के पास गई होगी तब तक तो शीर्षक शायद जनता की अपेक्षा के अनुसार ये था कि पेट्रोल और डीजल में टैक्स कम करेंगे, लेकिन जब मंत्रालय से फाइल आई तो उसका जो शीर्षक था वो चेंज हो गया, बदली हो गया. पेट्रोल डीजल के टैक्स के बजाय वहां पर इंपोर्टेड लिकर, इंपोर्टेड दारू पर टैक्स कम करने का शीर्षक आ गया. और इसके लिए इंपोर्टेड दारू पर 50% कम 300% से 150% तक ला दिया, और सस्ती दारू, महंगा तेल, ये कार्यक्रम ठाकरे सरकार का है. आई भवानीचा गजर म्हणजे